सुरू करायचं सर. पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार. 23व्या वर्षी नगरसेवक, 26व्या वर्षी नगराध्यक्ष, 21व्या वर्षी आमदार अशी झेप घेताना 2 वेळा आमदार म्हणून निवडून येत आपली गेली 3 दशकांची राजकीय कारकीर्द गाजवणारे राजकीय नेतृत्व म्हणजे माजी आमदार राजाभाऊ राऊत, 3 वेळेस नगराध्यक्ष आणि नगरपालिका, 5 वेळेस पंचायत समिती, 2 वेळेस बाजार समिती निवडून आणणारे मार्गदर्शक नेतृत्व अशी राजाभाऊंची आपल्या सर्वांनाच प्रतिमा आहे. किंगमेकर म्हणून सोलापूर जिल्हा त्यांच्याकडे पाहतो. 2017 पासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे सोलापूर जिल्ह्यातील लाडके निकटवर्तीय सहकारी म्हणून राजाभाऊंकडे नेहमीच पाहिलं जातं. बार्शी तालुक्याला 4000 कोटींचा विकास निधी मिळवून देणारे विकासरत्न ही त्यांची प्रतिमा आहे. श्री भगवंताला श्रद्धास्थान, शिवचरित्राला प्रेरणास्थान आणि जगदाळे मामांना दीपस्तंभ मानणारे राजाभाऊ राऊत आज आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम त्यांचं नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, बाजार समितीमधील नेत्रदीपक विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. आणि मी अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय राजा मानेसर यांना प्रश्न विचारण्याची विनंती करते. मी राजाभाऊंचं स्वागत यापूर्वीच्या कार्यक्रमात आपण केलेलंच आहे. तर आजची ही प्रकट मुलाखत ही बार्शी तालुक्याच्या इतिहासात एक ऐतिहासिक अशी प्रकट मुलाखत ठरावी आणि राजाभाऊंच्या देखील राजकीय जीवनात एक आठवण ठरावी असा आमचा निश्चय आहे. त्यामुळं मी सुरुवात करतो. आपल्या बार्शीचे सुपुत्र आणि ABP माझाचे असिस्टंट प्रोड्युसर मयूर गलांडे यालाच मी सांगतो की बाबा तू सुरुवात कर. धन्यवाद साहेब. तुम्ही सांगितल्याप्रमाणे निश्चितच सुरुवात करायला मला आवडेल, आनंद वाटेल. भाऊ, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण पराभवानंतर विजय मिळवणं किती कठीण असतं आणि त्या परिस्थितीतून तुम्ही गेलेला आहात. कुठलाही पराभव हा अंतिम नसतो. लढणं आपण कधी फक्त बंद ठेवायचं नसतं, ते सुरू ठेवायचं असतं. हे तुम्ही दाखवून दिलं. त्याच्यामुळेच त्याच्यामुळेच जिल्हा परिषद अध्यक्ष या पदाचे किंगमेकर म्हणून तुम्ही आज सोलापूर जिल्ह्याला परिचित आहात. तर मुलाखतीच्या सुरुवातच मला इथून करायची आहे की आज केंद्रात तुमचं सरकार, राज्यात तुमचं सरकार, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष तुमचे, बार्शीचे नगराध्यक्ष सुद्धा तुमचे, सभापती सुद्धा तुमचे, पण विधानसभेचे सदस्य आज तुम्ही नाही आहात. मनात किती खंत आहे आणि त्यासाठी दोष कोणाला द्याल? निश्चितपणानं काम करत असताना जय पराजय हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो. त्यामुळं पराजय जरी झाला तरी मनामध्ये खंत न ठेवता एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची माझी नेहमीच भूमिका या तालुक्यामध्ये राहिलेली आहे. आणि ते तसं पाहायला गेलं तर वर्गात मी 4थी पासून मॉनिटर आहे. त्या आता काय कॉलेज जीवनामध्ये म्हणजे पूर्ण 4थी ते 10वी मॉनिटर, 11वी 12वीला GS, 12वी पास नंतर माझं शिक्षण थांबलं आणि राजकीय जीवनामध्ये आल्यानंतर नगरसेवक, नगराध्यक्ष, बाजार समितीचा संचालक, आमदार, 3 वेळेस नगरपालिका, 5 वेळेस पंचायत समिती आणि हे सगळे माझे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, पंचायत समिती सदस्य, सभापती, बाजार समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नगराध्यक्ष ह्यांना मी माझ्यातच बघतो. त्यामुळं पद असो नसो मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे. मला कधीच या तालुक्यानं पद आहे का नाही हे कधीच जाणवून दिलं नाही, म्हणून मी कधी काम थांबवलेलं पण नाही आणि मला कधी खंत वाटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही जरी म्हणत असताल खंत वाटत नाही, पण तुमचे जे कार्यकर्ते आहेत, तुमचे जे आत्ताचे जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, जे नगराध्यक्ष आहेत, त्या सर्वांच्या मनामध्ये ती खंत आहे आणि साहजिकच आहे. खंत असणं चुकीचं नाही. त्याच माध्यमातून आता विधान परिषदेची चर्चा खूप जोरात सुरू आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष तुम्ही खेचलं, आता विधान परिषद पण तितक्याच ताकदीने तुम्ही खेचणार का? कारण सगळ्यांचं लक्ष बार्शी तालुक्याचं तिकडे लागलं. मुळातच भारतीय जनता पार्टी हा पक्ष जागतिक पातळीवरती 1 नंबरचा पक्ष आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे. देशभरामध्ये किंवा राज्यभरामध्ये आपण काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम करणं गरजेचं आहे. कुठलं पद मिळन किंवा मला हे पद मिळवायचं ह्या अपेक्षेतनं कोणी काम करू नये. नक्कीच आता मला साधं उदाहरण घ्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करणारा कार्यकर्ता कुठंच नजरेआड जात नाही.
त्याच्यामुळे ज्या ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं, आता उदाहरण आमचे बाजार समितीचे चेअरमन गरड सर, आमचा दीपक वैद्य, आमच्या तेजस्विनी ताई असतील किंवा आमच्या मीनाक्षी रोंगे असतील, त्यांचा मुलगा एक माझा कार्यकर्ता किंवा त्यांचे वडील ज्येष्ठ होते, आमच्या प्रत्येक जडणघडणीत ते असायचे. त्यामुळं आणि सदस्य सगळे झालेले किंवा नगरसेवक सगळे हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं कोणी शिफारस करण्याचा विषय नव्हता. ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांना बोलवून घेऊन सर्वसामान्य गोरगरिबातल्या कुटुंबातल्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली. त्यामुळं काम करत राहणं हे मी कर्तव्य समजतो. जे पुढचा नशिबाचा भाग असतो तो पुढचा असतो. कारण मी उदाहरण सांगतो, आता माझ्या दीपक वैद्यचं घ्या करायचं, कधी वाटत होतं का आमच्या मीनाक्षीताई रोंगे, कतलीताई, हे सगळं काम करत राहणं आपलं काम आहे. शेवटी नशीब ज्या दिवशी असतं त्या दिवशी ती घटना घडते. नाही, पण तरी भाऊ कसं विधानसभा निवडणुकीनंतर जे राजाभाऊ म्हणजे पूर्ण बार्शी तालुका पाहताय आणि जिल्हाही पाहतोय, एक वेगळेच राजाभाऊ बार्शीकरांना भेटलेत, अशा प्रकारचा अनुभव सर्वसामान्य बार्शीकर घेतोय. तुमचे कार्यकर्ते तर घेतच असतील, परंतु स्वतः राजाभाऊ ह्या बदललेल्या राजाभाऊचा कसा अनुभव घेतात, का त्रास होतो त्याचा? मुळात मी सुरुवातीला सांगतो की मी माझ्या जीवनामध्ये काम करत असताना आपल्या बार्शीचं ग्रामदैवत किंवा मूळ विष्णूचा अवतार भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या जीवनाची सुरुवात करतो. आणि जे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत आहे राजे छत्रपती शिवराय, ह्यांना नेहमी मी घरातून बाहेर पडताना देवाऱ्यात पूजा केल्यानंतर महाराजांच्या पायाचं दर्शन घेतो. आणि लहानपणापासून मी त्यांचं दर्शन घेऊन आणि ह्या आपल्या महान राजांनी केलेलं काम आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते बघून मी जीवनामध्ये या ठिकाणी काम करत आलेलो आहे. त्यामुळं त्यांनी जो संयम ठेवला किंवा प्रत्येक वेळोवेळी कुठल्या वेळी कुठले निर्णय घेतले आपण पुस्तकामध्ये सगळं वाचलं. आणि आणखीनही काही जी थोर व्यक्तिमत्व असलेली मंडळी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, सावित्री माता फुले आहेत, अहिल्या देवी होळकर आहेत, राजमाता जिजाऊ आहेत, ह्या सगळ्या थोर पुरुषांकडे जर पाहिलं तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की ह्यांनी किती कष्ट केले आणि ह्यांनी किती संयम. ठीक आहे, माझं काही चुकत होतं, काही गोष्टी मला चिडवल्या जायच्या किंवा माझा सरळ मार्गी स्वभाव आहे, काहीतरी उचकवण्यासारखे माझ्याबद्दल वक्तव्य केले जायचे आणि मग मी थोडा तरकटी स्वभाव असल्यावर रागा द्यायचो. पण मी ओळखलं की माझा कुठंतरी वीक पॉईंट काढला जातो आणि मला भडकवलं जातंय. मी त्या गोष्टीचा विचार केला आणि आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं आणि खास करून आता देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. माझं गुरुवर्य छत्रपती शिवराय आहेत, माझं जीवन त्यांना समर्पित आहे सगळं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मी त्यांचा एक शिवभक्त आहे. आणि फडणवीस साहेबांकडे पाहिलं की एवढं त्या माणसाबद्दल काय बोललं काय नाही, परंतु त्या माणसाने कुणाबद्दलच काय बोललं नाही. मग एवढं जर मोठं व्यक्तिमत्व शांत बसत असेल, देशाचे पंतप्रधान किंवा राज्याचे मुख्यमंत्री, आपण तर एक साधा कार्यकर्ता आहे, आपण कुठली मनावर गोष्टच घ्यायची ना, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मी विरोधकाला आता महत्व द्यायचंच बंद करून टाकलंय. मी माझं काम करतो, त्याच्यामुळे नक्की माझा स्वभाव बदलला आणि त्याच्यामुळं पार्टीला सर्वांनाच या ठिकाणी फायदा झाला. भाऊ आत्ताच नाही, म्हणजे देवा भाऊंकडं जो संयम आहे आणि तो संयम तुम्ही पाहिला आणि आपण देखील काहीतरी त्या पद्धतीनं वागायला पाहिजे. ही मोठी मंडळी तर वागते, आपण तर त्या तुलनेत लहानच. आणि तो अंगीकार केल्यामुळं विधानसभा निवडणुकीत तुम्हाला यश मिळालं असं वाटतंय का? विधानसभा निवडणुकीत जे सगळे विजयच विजय, म्हणजे तुमचा वारू कुणीही रोखू शकलेलं नाही. तुमची विजयी गोडदौड आजही चालूच आहे, ती कुणीही रोखू शकली नाही. त्याचं कारण हा तुमच्यात आलेला संयम आणि जो तुम्ही देवाभाऊकडून घेतला असं आत्ता तुम्ही म्हणालात, ते कारण आहे का? नाही, नक्कीच कारण आहे. कारण काही नागरिकांमध्ये बंधू भगिनीमध्ये असा एक विचार असतो की आम्ही ज्यांना मतदान करणार आहे ते नेतृत्व संयमी असावं, सगळ्यांना सांभाळून घेणं असं. ठीक आहे, माझ्याकडनं मी कबुली दिली की काही गोष्टी मला काही प्रतिस्पर्ध्याने माझ्या स्वभावाप्रमाणे मला डिवचण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडनं पण काही चुकीची पावलं पडली नाही असं नाही. आणि माणसाने मोठ्या मनानं काही चुका कबूल कराव्या. माझ्याकडनं पण काही वक्तव्य भडक दिली आणि ती भाषणं वगैरे विरोधकांबद्दल जी बोलणं आहेत. आता
आमच्या प्रतिस्पर्धीतले तालुक्यातले नेहमी माझ्याबद्दल काहीतरी विनाकारण चिडवाचिडवीचे भाषणं करायची. त्याच्यामुळे मलाही बोलावं लागलं, परंतु मी बोलणं उचित नव्हतं. माझ्या काही गोष्टी लक्षात आल्यानंतर विधानसभेनंतर मी जी पूर्ण बदल केला माझ्या भाषणामध्ये किंवा बोलण्यामध्ये, त्याचा नक्कीच फायदा आज माझा 6,000 मतांना पराभव झाला. आणि आज जर मताधिक्य पाहिलं तर 57,000चा आहे, म्हणजे 10 पट लोकप्रियता वाढली म्हणायला काही हरकत नाही. त्याचं एकमेव कारण आहे की आपण संयमाने वागणंच जनतेला आवडतं. तर भाऊ, आता हा संयमाचा विषय निघाला, तर आपण आपल्या बालपणाकडे जाऊ, किंवा खरं तर लहान राऊत चाळ आणि तुमचं बालपण याच्याविषयी बार्शीकरांना आणि महाराष्ट्रात तुम्हाला जे ओळखतात त्यांना खूप उत्सुकता आहे की राजाभाऊ बार्शीतल्या राऊत चाळीतलं लहानपणीचं जीवन तुमचं कसं होतं? मुळातच मला खरं मी सांगतो प्रामाणिकपणानं, जरी वर्गात मॉनिटर होतो मी 4थी पासून 10वी पर्यंत, ज्यावेळेस मी 10वीला होतो 85 साली, माझे थोरले भाऊ अशोकराव राऊत नगरपालिकेला उभा राहण्याचा 8 तास केला आणि उभा राहिले. त्यावेळेस खरं तर मी, माझे आजोबा, आजी, आई वडील, आम्ही प्रपंचिक माणसं होतो. मला ह्या अशा मोठ्या राजकारणामध्ये नकोसं वाटत होतं की आपण आपला प्रपंच करावा. परंतु माझा भाऊ उभारल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या तसे माझे वडील डाव्या विचारसरणीचे, विठ्ठलराव राऊत, धरणीय पन्नालाल सुराणा, मधु दंडवटे साहेब, सुराणाताई, ही जी सगळी अशी भली भली डाव्या विचारसरणीतली, जॉर्ज फर्नांडिस साहेब, ही सगळी माणसं होती. त्यांच्या सानिध्यात काम केलेले राष्ट्रीय सेवा दलाचे एक प्रमुख नेतृत्व माझे वडील होते. आणि त्यांनी माझी काळजी सातत्याने घ्यायची की नको, जरा शांत बस. मग वडिलांच्या काही गोष्टीमुळे मी थांबायचो आणि थोडं राजकारण नको असं वाटायचं. परंतु माझ्या भावाचा पराभव झाला आणि जी काही चुकीची पद्धत बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये 85लाच मी पाहिली आणि जी काही अन्याय होत होती, ही काय मला काही गोष्टी सहन झाल्या नाही. आणि एकदा वयाच्या 15व्या वर्षीच थेट या राजकारणामध्ये मी लहान होतो, एक आमच्या राऊत चळीवरती भांडण झालं होतं आणि माझ्या वडिलाच्या डोक्यात काठी लागली आणि माझ्या वडिलाच्या डोक्यातनं रक्त आलं. ती गोष्ट मला काही सहन झाली नाही की ज्या जेलमध्ये त्या वडिलाच्या डोक्यातनं रक्त येत असेल काही चुकीच्या नेतृत्वामुळं, आपण ह्याच्यामध्ये थोडं उतरलं पाहिजे. ही मनामध्ये भावना निर्माण झाली आणि वयाच्या 15 वर्षापासून थोडा सक्रिय झालो. सक्रिय झाल्यानंतर 88 साली माझ्यासारख्या 18 वर्षाच्या एका तरुणावरती, माझं तसं वय पण लहान होतं, मला खुनाच्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. एक पूजा हॉटेलच्या पाठीमागं बेवारस प्रयत्न पडले होते. मला, माझ्या थोरल्या भावाला, चुलत भावाला, नवाज भावाला. त्या ठिकाणी आदरणीय PI चव्हाण साहेब म्हणून होते, प्रकाश चव्हाण साहेब, त्यांनी, आणि DYSP पाटील साहेब म्हणून होते. त्या 2 कर्तव्यवर अधिकाऱ्यांनी मला पुनर्जीवन दिलं. मी त्यांचं अनेकदा उपकार मानलेले आहेत त्या माणसांचं, की त्यांनी इतका योग्य तपास केला 3 दिवस की कुणी निनावी पत्र पाठवलं आणि ह्याच्या मागं कोण लोकप्रतिनिधी आहे त्याचा छडा लावला. आणि आम्हाला, म्हणजे आमचा कुठलाही दोष नाही असं मुक्तता त्या ठिकाणी केली. नाही तर आम्ही जर 88 साली 18व्या वर्षी अडकलो असतो, मी, माझा थोरला भाऊ, चुलत भाऊ, आमचं जीवनच संपलं असतं. 302 सारखा तो गुन्हा होता. आम्ही काही केलं नव्हतं, शेतात फक्त प्रेत पडलं म्हणून. आणि त्यावेळेस जी मी प्रतिज्ञा केली की असं जर माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या पोरावरती घडत असेल तर आपण मागं. आणि मला चव्हाण साहेबांनी पण बळ दिलं. मी आज त्यांचं नाव घेईल की तुझ्यात मला काहीतरी पुढचे भविष्य दिसतंय बाळा, तू लढ, मी आहे तुझ्याबरोबर. त्यांनी मला ह्या अन्यायाच्या विरोधात लढण्याकरता चव्हाण साहेब आणि DYSP पाटील साहेब ह्या दोघांनी प्रेरणा दिली. आजही मला त्यांचं अभिमान वाटतो. आणि मी लढत राहिलो आणि त्यांनी सत्तेची बाजू घेतली. आणि बार्शीत जी गुंडगिरी तुम्हाला माहीतच आहे, पांडे चौकात कशी आताडी निघाली, फौजदार बंगल्यामध्ये कशी आताडी निघाली, आणि राऊतचाळ, ह्या राऊतचाळीने एवढा वाईटपणा घेतला. आणि मीही आता काय काय वेळेस बाजी त्यांच्या हातामध्ये जायची की राजकारणात शेवटी सत्ता असल्यानंतर काही अधिकारी सगळेच असे दणकट नसतात, कधीतरी त्यांची मजबुरी असते. आणि त्या काही गोष्टीचा फायदा घेऊन स्थानिक लोकांनी, लोकप्रतिनिधींनी सरकारच्या किंवा सत्तेच्या माध्यमातून मला चिरडण्याचा प्रयत्न केला. आपण सगळेच बार्शीकर जाणता की मला पोलीस स्टेशनला नेऊन रिंगण करून मारणं, अंगाला गुळमेपर्यंत मारहाण करणं, जसं जसं मला त्रास होईल तसा तसा मी पेटून उठलो. 90च्या निवडणुकीमध्ये किसनाबांच्या सक्रिय भाग घेतला. 95ला आदरणीय प्रभाताई झाडबुके होते, त्यांच्या तर ह्याच्यात मी एक
फेमसच झालो माझ्या वयाच्या 25व्या वर्षी. आणि आणि भाऊ आता हे 18 नंतरचं जे तुमचं जीवन आहे, संघर्ष बार्शीकरांनी बघितला, हे सगळं खरं आहे. पण शाळेत असताना तुम्ही मॉनिटर होता, मग शाळेत असताना तुम्हाला काय व्हावं वाटायचं? नाही, मला एक कसं आहे, राऊत चाळीत किंवा त्या एकंदरीत कल्चर मी सुद्धा थोडं, किंवा राऊत चाळीत लहानाचा मोठा होणारा मुलगा, किंवा मी लोकमान्य मिलमध्ये जॉबर होणार, त्या पद्धतीनं त्या वयात तुमच्या मनात काय चाललेलं असायचं शाळेत असताना? शाळेत तुम्ही मॉनिटर असाल, पण राऊत चाळीतला एका प्रतिष्ठित राऊत परिवाराचा डॅशिंग मुलगा म्हणून तुमच्या मनात काहीतरी चाललेलं असेल ना, की मी पुढं चालून शिक्षक होईल, पुढं चालून मी व्यवसाय कर. असं शाळेत असताना तुमच्या मनात तुमचं स्वप्न स्वतःबद्दल काय होतं? नाही, मला तसं माझे आजोबा सोपान राऊत आणि माझी आजी, माझे चुलते जे होते बाळ राऊत, त्यांनी PSI केलं होतं. परत ते इन्स्पेक्टर झाले आणि DYSP म्हणून रिटायर झाले. त्यांची फार भावना होती की मी इन्स्पेक्टर व्हावं आणि पोलीस दलामध्ये जावं. परत आम्ही कॉलेजच्या जीवनामध्ये थोडं आलं की आम्ही सैनिक भरती व्हावं, असं आम्हाला, मी पिंटू बारंगुळे, संजू नवले, जयसिंग परदेशी, आम्ही पिंटू बारंगुळेचे वडील सुभेदार होते. आम्हाला असं वाटलं की आम्ही सैनिकामध्ये भरती व्हावं, अशा मनामध्ये विविध हे आहे. परंतु ती नियतीला मान्य नव्हतं की बार्शीत गरज होती ती. मला राजकारणामध्ये 90 साली आपल्याला आठवत असेल की भोसले चौकामध्ये फार मोठं भांडण झालं आणि त्याच्यामध्ये मी जखमी झालो. मी 7 दिवस हॉस्पिटलला ऍडमिट होतो आणि तिथून मग मला पाठीमागं कधी फिरताच आलं नाही. आणि ठरवलं त्यावेळेस की मला आठवतं की आंदळकर, भाऊसाहेब आंदळकर साहेबांचे सख्खे मेवणी राजेभाऊ रसाळे, ते सुद्धा मला म्हणत होते की राजेभाऊ कुठं तर शांत व्हायला पाहिजे किसन आबा पडल्यानंतर. मी राजेभाऊला पूजा हॉटेलच्या पुढं आपलं आदित्य हॉटेल होतं, त्याच्या पुढे एकदा आमची भेट झाली होती. ते म्हणत होते काहीतरी थोडं शांत घ्या कुठंतरी, कारण 91ला मी फार फॉर्मात आलो होतो वयाच्या किशोरच थोडं राजेभाऊ. पण मी त्यांना सांगितलं होतं की राजेभाऊ तुम्ही काळजी करू नका, ह्या लोकप्रतिनिधीला पाडन तर मीच पाडन. आणि हा जो चाललेला बार्शीमध्ये काय उद्रेक आहे, ह्याला थांबवणं, कुणीतरी पुढे येणं गरजेचं आहे. आणि ती जी अशी एंट्री टाकली मी मागं वळून पाहिलंच नाही. पण राजाभाऊ, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल आम्हाला जी उत्सुकता आहे ना, ती त्याचं मुख्य कारण काय आहे माहिती आहे का? ज्या वयात माणूस सिनेमाची आवड निर्माण होती, किंवा मी कॉलेज बुडून सिनेमाला गेलो, मी कॉलेज बुडून मित्रासोबत पिक्चरला गेलो, त्या वयात तुम्ही संघर्ष करत होते. त्या वयात तुमचं काही ना काही, म्हणजे जसं तुमच्या वडिलांच्या डोक्याला झालेली जखम ही तुमच्या हृदयाला झाली, त्या पद्धतीनं त्या वयात शाळेत असताना, बार्शी कॉलेजला किंवा टेक्निकलला जात असताना तुम्हाला कुठल्या खेळाची आवड होती का? सिनेमाची आवड होती का? वाचनाची आवड होती का? की फक्त मित्र गोळा करणे याची आवड होती तुम्हाला? मुळातच मला खेळाची आवड होती. मी तालमीमध्ये पण जायचो, व्यायाम वगैरे, कुस्त्या कधी खेळलो नाही मी फडावर वगैरे, परंतु शिवाजी आखाड्याच्या तालमीमध्ये आम्ही पहिल्यापासून त्या ठिकाणी जायचो, व्यायाम वगैरे चांगला करायचो. आणि शेतामध्ये पण आपण पाहिलेलं आहे सर्वांनी की मी शेतामध्ये पण काम करत होतो. रात्रभर मी दारी पण धरत होतो, भाजीपाला, दूध विकणं, ही मी माझ्या आजोबाला, आजीला, आई वडिलांना फार मदत करत असायचो. कारण मला माहित होतं की आपण कष्ट केलं तरच पुढं आपल्याला भविष्य आहे. मी कामाला कधीच मागं हटलो नाही. लहानपणापासून मला किंवा माझ्या पूर्ण परिवाराला, माझी भावंड असतील किंवा बहिणी असतील, आम्ही सगळंच कुटुंब, भाजीपाला, दूध व्यवसाय, आमचे 2 किराणा दुकान, लाकडाची वकार, ह्या सगळ्या व्यवसाय आणि शेतीशी उत्पन्न काढून आमचा एक प्रपंच चांगल्या पद्धतीनं चालवणं किंवा प्रगतीपथावरती जाणं हे आमचं ध्येय असायचं. आम्ही कामाला कधी कंटाळा त्या ठिकाणी कधीच त्या ठिकाणी केलेलं नाही. आणि कष्टाचंच फळ म्हणून आज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. नाही, आता घरात डाव्या विचारसरणीचं म्हणजे वातावरण, एक कष्टकरी कुटुंब, डाव्या विचारसरणीचं वातावरण, आणि राजाभाऊचा प्रवास मात्र ते शिवसैनिक होते, ते काँग्रेसवाले होते, ते कुठल्या पक्षात नव्हते, हा प्रश्न कुणालाही पडू शकतो.
परंतु राजाभाऊ या सगळ्या प्रवासात तुम्हाला शिवसेनेत म्हणजे पूर्वीच्या शिवसेनेत तुम्हाला आवडलेला नेता कुठला? नाही, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कणखर भूमिका की ज्यावेळेस मी नगराध्यक्षाचा विषय आला होता, नगरपालिका आली 96ला, मी नगरसेवक पण झालो सुरुवातीला वयाच्या ताई म्हणल्या 23-26व्या वर्षी नगरसेवक झालो होतो. आणि त्यावेळेस आमचं शहर सुधार आघाडी आणि शिवसेना असं एक समीकरण झालं. त्यामध्ये सरलाताई कांबळेंना पहिल्या वर्षी नगराध्यक्ष, दुसऱ्या वर्षी बारबोलेला, आणि त्यानंतर मी असं ठरलेलं होतं. आणि त्यावेळेस सरलाताईंची पिरियड संपला आणि विश्वास बारबोलेला नगराध्यक्ष करण्याची वेळ आली. त्यावेळेस मला व्हीप वगैरे आमचे प्रतिस्पर्धी जे आहेत ते मंत्री होते, अपक्ष आलेले निवडून, फार ते आदरणीय त्यावेळेस दिवंगत मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांच्या जवळची होती. आणि त्या काळामध्ये त्यांनी व्हीप वगैरे आणून आपल्या सगळ्या बार्शीकरांना पाहिलं की मला प्रचंड प्रेशर आणलं की तुम्ही नगराध्यक्ष व्हा, तुम्ही एखाद्या महामंडळाचं उपाध्यक्ष व्हा, परंतु ह्यांच्याबरोबर जुळवून घ्या. मी कुठली तडजोड केली नाही, कारण मी ज्या उद्देशानं राजकारणामध्ये आलो होतो की ज्या अन्यायाच्या विरोधात लढायचं, त्यांच्याबरोबर काम करणं ही माझी मानसिकता नव्हती. आणि ते व्हीप वगैरे डावलला, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. डावलल्यानंतर मला पक्षातून काढून टाकल्यानंतर मी थेट बाळासाहेबांकडे गेलो. आदरणीय बाळासाहेबांकडे गेल्यानंतर मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना ही सगळी हकीकत सांगितली की साहेब म्हणलं माझं नेमकं काय चुकलंय सांगा, जर माझं चुकलं तर मी पत्रकार परिषद घेऊन मी राजकीय संन्यास घेऊन माझी शेती करायला जातो, पण मी तत्वनिष्ठ माणूस आहे, मी कोणापुढे झुकणार नाही. भले माझी गर्दन कटली तरी मी असं मागं सरणाऱ्यापैकी कार्यकर्ता नाही, माझा स्वभाव तसा आहे. माझ्या पाठीवर थाप मारली, देसाई साहेबाला सांगितलं, फोन केला, अजिबात त्याला पक्षातनं काढायचं नाही, त्याचं शहर प्रमुख पद त्यालाच राहू द्या, आणि तो राजाराव पुढचं भविष्य आहे. त्यांनी दूरदृष्टी माझ्याबद्दल माझं भविष्य ओळखलं होतं. आणि मला त्यांनी 2000 म्हणजे 99ला पण उमेदवारी दिली, आणि 2004ला तर मी आमदार झालो. 99ला 300 मतानं बरोबर. आणि असं माणसं पारखण्याची किंवा एखाद्याला बळ देण्याची किंवा सत्तेची बाजू घेण्याची एक त्यांच्यामध्ये फार मोठी ख्याती होती. त्यामुळे ती मला शिवसेनेमध्ये आदरणीयच व्यक्तिमत्व होतं. त्याच अनुषंगाने प्रश्न पुढचा की आत्ताच्या राजकारणातले मग गॉडफादर कोण, देवेंद्र फडणवीस साहेब का चंद्रकांतदादा पाटील? नाही, मुळात कसं आहे की आदरणीय दादांनी पण मला फडणवीस साहेबांचे तसे 2004 पासून माझे संबंध आहे. आम्ही साधारण एकाच वयातले. 4 साली देवेंद्र फडणवीस साहेब आमदार होते, मी आमदार होतो. आम्ही त्यावेळेस संभाजी पाटील निलंगेकर साहेब, आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना फार जवळून बघायचो की अत्यंत हुशार व्यक्तिमत्व. आणि त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वावरती, अभ्यासावरती एवढं पुढं येत गेले. मला आठवतं की नागपूरला मी त्यांचं एक विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, आणि साहेब एक हुशार व्यक्तिमत्व होते. एका ULCच्या नागपूरच्या एका 40 एकर जमिनीच्या बाबतीमध्ये प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांनी उपस्थित केला होता, आणि विलासराव देशमुख साहेबांची त्यांची दोघांची जुगलबंदी. शेवटी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी त्यांचं कौतुक केलं होतं की मी पाहत होतो की ही व्यक्ती फार वेगळी आहे आणि ह्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळावी, परंतु ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होते. आणि मुळात ही जागा जी होती ती वाटपामध्ये शिवसेनेला होती. मी आदरणीय मुंडे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ही जागा सुटत नसायची. मला मुंडे साहेब पण म्हणले होते की राजाभाऊ तुम्ही चांगले कार्यकर्ते आहेत, तुम्ही तिथंच थांबा. आणि आपल्याला पण माहित असेल की भूमच्या सभेमध्ये सुद्धा आदरणीय मुंडे साहेबांनी तसं सांगितलं होतं की राजा शेवटी आपलाच आहे, तिकडून असू द्या का असू द्या, ते बरोबर असला तर आपला खासदार निवडून येतोय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये आणि देवेंद्र फडणवीस साहेब एक हुशार व्यक्तिमत्व असल्यामुळं मला त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असायची. आणि योगायोगानं दादांचं आणि बार्शीकरांचं त्या पदवीधर मतदारसंघामुळे चांगले संबंध होते. दादांनी मला हेरलं आणि मला बरोबर पकडलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बरोबर काम करण्याची संधी दिली. आणि दादा आणखीनही मला सारखं म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संपर्कात राहूनच काम कर. त्यामुळं शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळ्याला सांभाळून घेणारं नेतृत्व आहे. आणि सातत्यानं आपण पाहताय कधीही फोन केला रात्री अपरात्री तरी धावून येणारं नेतृत्व आहे. त्यामुळं सगळे त्यांना गॉडफादर मानतात, भारतीय जनता पार्टी, अख्खा महाराष्ट्र, आणि भविष्यात ते देश पातळीवरती सुद्धा काम करणारं नेतृत्व आहे. तुमचा आक्रमकपणा किंवा मॉनिटर, आता तुम्ही सांगितलं तसं लहानपणापासून मॉनिटर होतात, तो आक्रमकपणा तुम्हाला राजकारणात कामी आला, अगदी बरोबर आहे.
आमदारकी जरी गेली तर नगरपालिकेपासून सगळ्या सत्ता जिंकत आला. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा महिलांसाठीचा प्रश्न होता. समोर सुद्धा काही महिला आहेत, बघतायत आपल्याला. तर तो पाणी प्रश्न होता. पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावरती फार हात घातला गेला. तर एप्रिलमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे असं तुम्ही जाहीर सभेतून सुद्धा सांगितलेलं आहे, आतापर्यंतही सांगत आहात. कुठपर्यंत आलाय तो टप्पा? मुळातच एकाच वेळेस एवढं अनुदान मिळणं किंवा 296 कोटीची योजना आपल्याला मंजूर होणं, आपण भाग्यवान आहोत. आणि नंतरही आणखीन 100 कोटी रुपये त्याच्यामध्ये वाढ झालेले, तेही पैसे आपल्याला मिळतील आता पुढच्या एक 10-15 दिवसामध्ये. परंतु आता 22 किलोमीटरच्या पाईपलाईनमधून आपण पाणी घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि जवळपास एक 60-65% काम पूर्ण झालेलं आहे. परंतु जो पिंपळनेरचा वगैरे पट्टा आहे त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी कमी आहे आणि आपला 4 लेनचा जो मार्ग आपला मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहे, अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे की तो येडशी ते टेंभुर्णीपर्यंत आहे. आणि तो पिंपळनेरचा जो पोर्शन आहे की साधारण माझ्या माहितीप्रमाणे 15 किलोमीटरच्या आसपास असेल, त्याचं जुन्या काळामध्ये भूसंपादन झालेलं नाही, त्याची रुंदी एक कमी. जर आता आपण पाईपलाईन करायला काहीच अडचण नाही. आता आपण आपलं जर पाईपलाईन पूर्ण केली तर आता आपण पाणी महिन्यामध्ये सुद्धा आणू शकतो, डे नाईट जर मशिनरी लावली तर. परंतु ती पाईपलाईन जर झाली तर ती सेंटरमध्ये येईल आणि आता 4 लेन आपला मंजूर होतोय 1200 कोटीचा. त्याच्यामध्ये 250 कोटी रुपये जवळपास भूसंपादनाची किंमत आहे. आणि जर मधून जर आपण पाईपलाईन घेतली आपली तर उद्या कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे 4 लेनचा. तर तो फोडणं कठीण आहे. कधी जर पाईपलाईनला काय अडचण आली तर तो धोक्याचा होईल. त्याच्यामुळं मी मध्यंतरीच पत्रकार परिषद घेऊन थोडं सगळ्यांनाच विनंती केली की थोडा आणखीन एक वर्षभराचा वेळ त्याला लागणार आहे. कारण आता माहिती आहे की समोर असे घटना घडणार आहे आणि जर चूक केली तर ती 25 वर्षाची फार मोठी चूक ठरणार आहे. ते निदर्शनाच गोष्ट आल्यामुळे मी थांबलो आणि 4 लेनच्या बाबतीमध्ये युद्ध पातळीवरती पाठपुरावा आहे. पुढच्या 15 दिवसामध्येच मी माननीय गडकरी साहेबांकडे जाऊन फडणवीस साहेबांच्या शिफारशीनं तो 4 लेनचा प्रश्न मार्गी लावतो. नगरपालिकेच्याच माध्यमातून दुसरा एक प्रश्न की लखपती योजना किंवा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा किंवा सुकन्या योजना अशा महिलांसाठी बऱ्याच योजना सरकारने काढलेल्या आहेत. त्यांचा उद्देश असा आहे की महिला उद्योजक बनाव्यात. परंतु बार्शी सारख्या ठिकाणी जर पाहिलं तर नगरपालिकेच्या गाळ्यांची दुरावस्था आहे. त्यानंतर नगरपालिकेचे गाळे पडून आहेत, ते दिले जात नाहीत. आणि महिलांसाठी असं काही स्वतंत्र व्यापार संकुल असावं यासाठी तुमचं काही नियोजन आहे का आणि असावं अशी आमच्या एक महिला प्रतिनिधी म्हणून विनंती आहे. आपल्याला माहित आहे की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आणि याच्या अगोदरही आदरणीय त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेबांकडे मी ही गोष्ट मागणी केली होती की राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका आहेत त्या ठिकाणी जे शॉपिंग सेंटर बांधले जातात त्या ठिकाणी महिला बचत गटाला 10% रिझर्वेशन असावं की जेणेकरून फक्त डिपॉझिट घेऊन त्याला एक नाममात्र 500,000 रुपये भाडं असावं अशी मागणी केली होती. परंतु ती दुर्दैवानं थोडी राहून गेली. परंतु आपण आपल्या बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून आता आपण छत्रपती शिवरायांचा जो अश्वरूढ पुतळा आहे त्याच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाचं आपलं शॉपिंग सेंटर आहे, रजिस्टर ऑफिस पण आहे. त्या लाईनला आपण 30 गाळे करतोय आणि सुरुवातीलाच 30च्या 30 गाळे कुठलंही 1 रुपयाचं डिपॉझिट न घेता माझ्या महिला बचत गट जे मेरिटवरती आहेत त्यांना मोफत फक्त एक नॉमिनल 500 रुपये कुठंतरी भाडं असावं ह्या धर्तीवरती विना डिपॉझिट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि अशा जवळपास एक बार्शी शहरामध्ये 5 ते 6 साईट आहेत. त्या ठिकाणी त्यांना कुठलंही डिपॉझिट न घेता त्यांनी बनवलेला जो प्रक्रिया केलेला माल आहे किंवा बनवलेला माल आहे महिला बचत गट त्यांना विक्री करता आपण बाजारपेठ उपलब्ध करू. भाऊ, विषय प्रश्नांवर आला पण मला अजून तुम्हाला पाठीमागे घेऊन जायचं आहे. 2004चा तुम्ही आता उल्लेख केला की देवा भाऊ त्यावेळेस आले आणि तुम्ही पण 2004 मध्ये म्हणजे मी ऐकलं होतं असंच बार्शीमध्ये ऐकलं होतं की 2004ला तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आमदार झाला ते कौलारू घर तुमचं राऊचाळीतलं छोटं घर, नारळाचं झाड, ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये आमदार म्हणून गेला तर त्यावेळेस पाटावर तुम्हाला ओवाळलं होतं. पाटावर बसून तुम्हाला ओवाळलं होतं, औक्षण केलं तुमचं. तो किस्सा काय होता आणि त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळेसचा तो आनंद क्षण किंवा ते वातावरण काय होतं तुमच्या घरातलं? नक्कीच आता कुठलंही एवढं तालुक्याचं मोठं पद मिळाल्यानंतर आनंद हा असतोच. आणि मुळातच त्या काळातली 25-30 वर्षाची परिस्थिती होती ती मीच नाही सगळ्यांचीच परिस्थिती अशी होती की आपण अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये सगळेजण जीवन जगत होतो. नंतर ह्या 25 वर्षामध्ये
मला आठवतं की 2004 नंतर मी आमदार झालो आणि योगायोगानं 5-6च्या काळामध्ये एवढ्या जागा जमिनीच्या किमती वाढल्या की पहिलं जी जमिनीची किंमत होती त्याच्या 50-50, 100-100 पट किमती वाढल्या. आणि योगायोगानं माझी शहरामध्येच काय माझ्या आजोबाची पूर्वजाच्या जागा जमिनी असल्यामुळं मीही काही व्यवसायामध्ये आलो. माझ्या जमिनीचे लेआउट वगैरे प्लॉटिंग वगैरे पाडून त्याच्यामध्ये प्रगती झाली. परंतु जी जुनं घर किंवा जुनं पाटावरचं वळणं म्हणतात, आता एवढं जरी काही उद्योग व्यवसायातनं पुढे येत असलो तरी जी धगधग जी असती ती आहे. आणि त्या काळातलं आजोबा आजी आई वडील ज्वारी जनावर भाजीपाला भाजी मंडईच्या पुढं वरून मकाची कणस मी ओरडून विकलेलं, तो दारेदारीला रात्री तो आनंद आणि एवढ्या धगधगीतला त्रास ह्याच्यामध्ये नक्कीच तो आनंद मोठा आहे असं माझ्यासारख्याचं मत आहे. त्याला जोडून अजून एक प्रश्न आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेस ते ऐकलेलं म्हणजे त्या काळामध्ये. आता मी म्हणजे तुम्हाला बघायला पाहिलं खूप ज्युनियर खूप तर त्या काळामध्ये आम्ही असं ऐकलं होतं की विजयी झाल्यानंतर तुमच्याकडे स्कॉर्पिओ आली 5220, ज्या मताधिक्याने तुम्ही विजयी झाले ती स्कॉर्पिओ तुम्ही म्हणजे तुमच्याकडे आली. तर त्या स्कॉर्पिओ संदर्भात बऱ्याच अफवा होत्या, इकडून आली, ह्यांनी दिली त्यांनी दिली. नेमकी ती स्कॉर्पिओ कशी आली, तुम्ही घेतली, काय त्या स्कॉर्पिओ मागचं कारण म्हणजे रहस्य काय त्या स्कॉर्पिओ? मी तुम्हाला सांगू का, माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठं जरी माहिती घेतली, मी कधीही कुठल्या निवडणुकीला कोणाकडनं 10 पैशाचा फंड घेतला नाही, कधीही कोणाकडनं अशा भेटवस्तू घेतल्या नाहीत. कारण मी कुठल्या गर्वात बोलत नाही. मुळातच मला माझे आजोबा आजी आई वडील राहणीमान आमचं साध आहेत. आदरणीय आमच्या राजभाऊंना पण माहित आहे किंवा तुम्हाला पण माहित असेल, मुळातच मी सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला माणूस आहे. माझ्या आजोबा आजी आई वडिलांची जी प्रॉपर्टी होती ना ती कोट्यवधी रुपयाची होती. आता माझ्या प्रतिस्पर्ध्याने काय झालं, आमचं जीवनमान साधं जगत होतो, पण पहिल्यापासून त्यांच्यापेक्षा श्रीमंत माणूस मी आहे. मला काय गर्व नाही, पण त्यांच्यापेक्षा जर इस्टेट काढली ना त्यांच्यापेक्षा त्यांना कुठली तरी आयती आली. पण माझ्या पूर्वजांच्या जमिनी ह्या बार्शी शहरात जर आपण सगळा सर्वे केला, जेवढं क्षेत्रफळ आहे कमीत कमी 30% जमीन माझ्या घराण्यातली होती, जेवढं क्षेत्रफळ आहे शहरातलं. त्याच्यामुळं मी फार मोठ्या जमीनदार घराण्यातला आहे. पण आम्हाला गर्व कधीच नव्हता आणि आम्ही असा ती काय भपका कधी केला नाही. तुम्ही बघा म्हणले पाटाचं बसणं, पत्र्याचं हे मी ऐकलं घर, होतं. एक वाडा जुना कसब्यात पण वाडा होता, पण आमच्या जमिनी तिकडे वाटून आल्या म्हणून आम्ही तिकडे गेलो. मी गर्वात बोलत नाही, परंतु माझ्याबद्दल असं वाप उठवली परत त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे मला की ह्या जोड कुठून आलं आणि काय आलं. आमचं कष्टाचंच आहे. मी आता सांगितलं की निवडणुकीत अख्ख्या तालुक्यात तुम्ही फिरा, कुणालाही कधी 10 पैसे मागितलेत का बघा किंवा कुणाकडनं काय भानगडी केल्यात का हे पण तपासा. याच अनुषंगाने जर तुम्ही राजकारणात नसला असतात तर कोणता व्यवसाय केला असता? नाही, नक्कीच एक मी मगा सांगितलं की म्हणजे मगाशी जसं म्हणालात सीआयडी झालो असतो किंवा सैनिक झालो असतो, नक्कीच गुंडगिरी ते चालली नसती, सीआयडी झाला असतात तर, दहशतवाद संपला असता जर तुम्ही सैनिक झाला असतात तर. पण राजकारण सोडून कोणता व्यवसाय केला असता? नाही, आता शेवटी कसं आहे, इच्छा जरी असली तरी आता तुम्ही पत्रकार कसे झाला, तुमच्या नशिबात पत्रकार आहे ही ज्याच्या त्याच्या त्या आता शेवटी जे भगवंतांनी ज्याच्या नशिबात जे टाकलंय त्याच्या व्यतिरिक्त काहीच होत नसतं, ह्या मताचा मी आहे. त्याच्यामुळे मी किती जरी इच्छा व्यक्त केली, काय वेळेस तर असं वाटलं की आपण कुठं तर थांबून विश्रांती घेऊ बाबा, काही लोकांना काय मंडळींना आपलं आवडत नसेल तर. पण ते नियतीला मान्यच नव्हतं. मला ऑटोमॅटिकली ह्याच्यातमध्येच ह्या प्रवाहात सातत्यानं यावंच लागलं सगळ्यांच्या मदती करताना. हे काही शेवटी नशिबाचा भागायला कोणीच काय करू शकत. बरं भाऊ, आता सगळ्या निवडणुका जवळजवळ संपलेल्या आहेत. 3.5 वर्ष हे निवांत आहेत. या 3.5 वर्षात तुमच्या डोक्यात बार्शीत काय बदल करण्याचे प्लॅन आहेत? आता निवडणुका तर नाहीत किंवा मतं मागायला जायचंय किंवा अशातला भाग नाही. त्यामुळं ही 3.5 वर्ष ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राजकारणात म्हणजे ज्याला स्टेल पिरियड म्हणतो अशा प्रकारचा हा काळ आहे. या काळात राजाभाऊच्या डोक्यात पुढच्या 3.5 वर्षात बार्शीची वाटचाल कशा पद्धतीनं करायची आहे? बार्शीची वाटचाल ही
माझ्या खास करून तरुण वर्गाकरता, माता भगिनींकरता अत्यंत उत्कृष्ट अशी वाटचाल असणार आहे. कारण आपण पाहिलं की मग ताईंनी सांगितलं की 4,000 कोटी, जवळपास आपण 5,000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी आणली. त्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना पण काय अनुदान होतं, घरकुल असतील किंवा रस्ते, गटारी, दिवाबत्ती, जलजीवन मिशन आहे, उपसा सिंचन आहे, साठवण तलाव आहेत, केटीवेर आहेत, बंधारे आहेत, हे जे सगळं आपण स्ट्रक्चर जे उभा केलेलं आहे त्याचा आज आपल्याला फायदा होताना दिसतोय. आता जे पाझर तलावाचं साठवण तलावामध्ये रूपांतर केलेलं आहे, तिप्पट चौपट 5पट क्षेत्र दिसतंय. तर उपसा सिंचनचं पाणी आता सुरू झालंय आपल्या बार्शीत, आता येतंय पाणी, आता वाहतंयच. आपलं उपळाई भागामध्ये आहे, वांगरवाडीला आहे, बोईंज, श्रीपत, पिंपरीगड तळी भरलेले आहेत. आपलं राऊत तलाव, गणेश तलाव भरतोय, आपली बंधारे पण भरतोय आणि सगळ्या परिसरामध्ये पाणी. त्याच्यामुळं एक आपल्याला एक बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे सगळंच, की आता आपण उजनी डॅमच्या कडेला नाही किंवा एखाद्या मोठ्या धरणाच्या कडेला नाही. आता आपल्या इकडं नशिबानं तशी परिस्थिती बरी आहे. आपल्याला हिंगणी, जवळगाव, ढाळे पिंपळगाव, बाबळगाव आणि आणखीन छोटे मोठे MI टँक आहेत आपले. तर माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की आपण केळीमध्ये जर उतरलो, मी कंधारला मध्यंतरी जाऊन आलो, आपण केळीमध्ये जर उतरलो तर एवढी पाण्याची आपल्याला कमतरता भासेल. ऊसाचं क्षेत्र जर आपलं वाढ करायची म्हणलं तर आपण पाहतोय की 30-35 टनाच्या 40 टनाच्या वरती आपलं उत्पन्न निघत नाही. मग ह्याच्यामध्ये आपण काय करणं गरजेचं आहे की ह्याच्यामध्ये आपल्या बार्शी तालुक्याला जे भौगोलिकदृष्ट्या पूरक वातावरण आहे. मग मी पण हाडाचा शेतकरी आहे. आपण मला सांगितलं की मी लहानपणापासून कष्टाळून स्वतः शेतात काम केलेलं आहे. तो अनुभव पाठीशी घेऊन, कारण माझ्याकडे पण द्राक्ष होती पूर्वी, आता आंबा पण आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मी कुठं EC मध्ये बसून नियोजन करत नाही. फील्डवर जाऊन प्रत्यक्ष मी त्या प्रॅक्टिकली गोष्टी करतो. ह्याच्यातनं मला आलेल्या अनुभवातून आज 15,000 एकर द्राक्षाची आपली लागवड आहे, काय मोनोक्या तालुक्यामध्ये. तर माझं टार्गेट आहे की हे 40,000 एकरपर्यंत न्यायचं. आज केशर आंबा हा आपला 5,000 एकरपर्यंत अंदाजे लागवड आता झालेली दिसते. आता त्याला सुद्धा मी कमीत कमी 20,000 ते 25,000 एकरपर्यंत माझं टार्गेट आहे. कारण हे कमी पाण्यावरती येणारी पिकं आहेत. आता बोरीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं कुसळम असेल, कोरपळ असेल, या गावामध्ये चांगली परिस्थिती आहे. आता लिंबुनीच्या बाबतीमध्ये आपण अग्रेसिव्ह होतो. आता चिकरडला आपल्याला 22 एकर लिंबुनीची बाग होती, गुळपुळी असेल, ही गावं, बाबळगाव असेल, या गावामध्ये लिंबुनीच्या बागा होत्या. परंतु निसर्गाचा समतोल थोडा आता बिघडल्यासारखं झालेला आपण बघतोय की परतीचा जो पाऊस येतो आपल्याकडं तो जास्त पाऊस पडायला लागलेला. त्यामुळं जी आपल्याला हस्तबहार जी घ्यायचा असतो त्याच्यामध्ये ओढ द्यायची, त्यामुळे त्या लिंबुनीला आपण ओढ देऊ शकत नाही आणि त्यामुळे त्याला काही फळधारणा मोठ्या प्रमाणात होत नाही. आता लिंबुनीमध्ये आपण फेल चालू. त्यामुळे जशी परिस्थिती हवामान आपलं असेल त्या वातावरणाप्रमाणे आपल्याला बदलणं गरजेचं आहे. आता वातावरण आपल्याला आंब्याला, द्राक्षाला, मोनोक्याला चांगल्या पद्धतीचं आहे, बोराला चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. तर ह्याकडे मी तरुणांना आकर्षित करतो. आता फुल उत्पादक शेतकरी सुद्धा, तुम्हाला सुद्धा माहित नसेल आपल्याला, मी बैठक ज्यावेळेस घेतली त्यावेळेस 200 आपले फुल उत्पादक शेतकरी, त्यांनी कधी 1 रुपयाचं अनुदान घेतलं नाही. मी आता बैठकावर बैठका घेतोय. सकाळी 6ला सुद्धा भाजीपाला, आज वेलवर्गीय भाजीपाला आहे. आता घेवडा असेल, दोडका असेल, त्याचबरोबर कारला असेल किंवा ककडी आपली वेलवर्गीय मध्ये जर घेतली तर नक्कीच आपलं उत्पन्न वाढणार आहे. आणि आता माझ्या माहितीप्रमाणे एवढ्या नोकऱ्या आता मिळू शकणार नाहीत आपल्या तरुणांना. तर आपली जी काही शेतीबाडी आहे ती कमी पाण्यावरती जास्त उत्पादन कसं निघल, शेततळी कशा पद्धतीनं करता येतील, शेततळ्याचं अनुदान आहे किंवा पाण्याची उपलब्धता, आणि जी उपलब्ध आहे त्याचं योग्य मार्गदर्शन करणं. वा तुझं अर्धा एकरच जमीन भिजते, अर्धा एकरच कर, 1 एकर भिजते 1 एकर, 2 एकर किंवा 5 एकर, जेवढं क्षेत्र भिजतंय 12 महिने उन्हाळ्यात तेवढंच त्याला सपोर्ट करणे. आणि आज आपले बाजार समितीच्या माध्यमातून आता 2 कोल्ड स्टोरेज केलेले आहेत, ते चालू पण झाले, गेल्या आठवड्यातच चालू केले. बार्शीला 1 केलं आपण, वैरागला 1 केलं. वैरागला आपण मोनोक्याचं कोल्ड स्टोरेज करतो. कारण बार्शीला जर मोनोका तयार केला आपण, आता माझ्या माहितीप्रमाणे ग्रेडिंगच्या 25 मशीन आहेत आपल्या वैराग भागामध्ये, जे आपलं मोनोका आपण एकदम शॉर्टेक्स करतो आणि पॅकिंग करतो. परंतु स्टोरेजची क्षमता आपल्याकडे नव्हती. पंढरपूर, तासगाव आणि सांगली या ठिकाणी जायची. जर मी जर पाहिलं सगळं फिरून आता सगळ्या बागा वगैरे मध्यंतरी, तर प्रचंड उत्पादन आहे. आणि आपलं मोनोका उत्पादक बनवणारा शेतकरी मोठ्या प्रमाणावर, त्यांना फक्त सोय नव्हती. तर आपण इथं सोय केली, मागणी वाढली आता त्यांची. आणखीन 1,000 मेट्रिक टनचे 2 कोल्ड स्टोरेज केल्यात.
आपलं पूर्वीचं एक 3,000 मेट्रिक टनचं आहे, त्याला पण रिपेअर करून आपण आता घेतो लगेच, आणि 2,000 मेट्रिक टनचे 2 कोल्ड स्टोरेज करतो, की जेणेकरून हा मनुका आपण, कारण 24 कोल्ड स्टोरेज पंढरपूरला आहे, 24,000 मेट्रिक टनची, आणि आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जावं लागतंय. आणि त्या ठिकाणी मला सांगितलं शेतकऱ्यांनी, द्राक्ष उत्पादक बागायतदारांनी, मनुका उत्पादकांनी, की बाबा म्हणले आम्हाला काय कळत 2% पण व्याज द्यावं लागतंय. परंतु आपली शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जी मालधारण योजना आहे, तर आपण 6% दर साल दर शेकडा 6% व्याजदराने पैसे देतो, म्हणजे 50 पैशानं आपण महिन्याला त्यांना व्याज पडतं. ही योजना आपल्या बाजार समितीमध्ये कार्यान्वित आहे, त्याचा सपोर्ट देणार आहे. जसं उदाहरणार्थ कांद्याच्या बाबतीत तुम्ही बघा, की तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की पहिलं 2013ला आपण कांदा मार्केट चालू केलं. आज 5 जिल्ह्यामध्ये 2 नंबरचं कांदा मार्केट आहे प्रायव्हेट बाजार समितीत. आपल्या सोलापूरला जो माल असायचा त्याच्या 5% आवक असायची, पण आज 13 वर्षानं एवढं फळ मिळालं की सोलापूरला जी आवक आहे त्याच्या 40% माल आज बार्शीमध्ये येतो कांद्याचा. आणि 2च व्यापारी होते त्या ठिकाणी पूर्वी, आता 30 खरीददार मजबूत झालेत. आणि तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल की शेतात मिरच्या तोडत असणारी पोरं किंवा दारात धरणारी पोरं, त्यांना मी बोलून आणलं, तू वडगाळा बी आहे, तुला काळजी करू नका. त्याच धर्तीवरती जितके हुशार आपले द्राक्ष उत्पादक आहेत, मनुका तयार करणार आहेत, त्यांना म्हणलं तुम्ही पण व्यापारी व्हा, तुम्ही खरेदी करा, तुम्ही पुढे विका, काय जो सपोर्ट लागतो ते मी देतो. त्याचबरोबर फुल उत्पादक शेतकरी, ते सुद्धा आपण निर्यात करू शकतो, किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात आपण आपली फुलं पाठवू शकतो. शेड नेट किंवा पॉली हाऊस हे जर दिलं त्यांना, तर त्यांना स्वयंरोजगार. उदाहरण मी सांगायचं तात्पर्य एवढंच, एखादा 500 कोटीचा कारखाना, साखर कारखाना 5-10 हजार मेट्रिक टनचा काढून एवढी मोठी रिस्क घेण्यापेक्षा हे थोड्या थोड्या पैशात हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्या दिशेनं आता माझी वाटचाल आहे. दुसरा मुद्दा, जशी धाराशिवची शिडी आहे तशी आपल्या बार्शीची पण शिडी आहे, कारण आपलं अंतर काय बॉर्डरच आहे आपलं. तर शिळी उत्पादन जे आपलं शेळी पालनचं जे मोठं, त्याला एक टार्गेट करतोय आपण. दुधावरती गायींच्या बाबतीमध्ये पण टार्गेट करतोय, आणि कुक्कुटपालनला पण टार्गेट करतोय. अशा रीतीनं स्वयंरोजगार जर उपलब्ध करून दिला तर कुठलीच अडचण नाही. कारण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेवरती प्रशासक आणला आपण. पूर्वी 3200 कोटीची बँक होती, 2600 कोटी रुपये ह्यांनी वाटून घेतली. फक्त काहीतरी 500-400 कोटी रुपये शेतकऱ्यात वाटले होते. त्या 2600 कोटीतले 1400 कोटी वसूल झालेत, 1200 कोटी आणखीन वसुलायच्या. आणि योगायोगानं प्रशासकाच्या काळात 6000 कोटीच्या ठेवी झाल्या. आज शेतकऱ्याला एवढं वातावरण पूरक आहे, आणि बँक पण आपल्या इकडं भारतीय जनता पार्टीकडे येतेच त्या विचारात. त्याच्यामुळे ह्या बँकेच्या माध्यमातून सपोर्ट शेतकऱ्यांना होणं, कारण बँकेनं सुद्धा एका कारखान्याला 300-500 कोटी रुपये देऊन बुडण्यापेक्षा हजारो शेतकऱ्यांना जर छोट्या छोट्या व्यवसायाला पैसे दिले तर हजारो रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. आणि त्या दिशेनं माझी वाटचाल आहे. ज्या पद्धतीनं आता ताईने सांगितलं की महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा या बचत गटाच्या माध्यमातून एवढ्या महिला आपल्या हुशार आहेत, त्यांना बँकेच्या माध्यमातून आता एवढे मेळावे घेतले. कधीच कुठल्या बँकेतनं नडून देत नाही, कुठल्याही बँकेतनं कर्ज उपलब्ध करून देतो. आता फक्त त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची तेही करू. आणि या तरुण जे आपली नवीन मुलं आहेत एवढी हुशार आहेत, जुन्या माणसांचं मार्गदर्शन घेऊन ही जर पिढी आपण व्यवस्थित हाताळली, ह्यांना द्राक्षे किंवा आंबा हे, आणि सफरचंदचं मार्केट आता आपण बघा बाजार समितीमध्ये की 4 राज्यातनं खरीददार इथे येतात माल घेण्याकरता. एवढं मोठं मार्केट केलं आपण बाजार समिती. त्याच धर्तीवरती माझी एक इच्छा आहे की ज्या पद्धतीनं कोकणातला हापूस आहे देवगडचा, किंवा कोकणचा राजा म्हणतात, त्याच पद्धतीनं बार्शी केशर हा ब्रँड आपण आत्ताच लॉन्च करतोय, काही आपल्या तरुणांना बरोबर घेऊन. आणि जर दोन्हीची चव पाहिली तर तुम्हाला काहीच फरक दिसणार नाही. आता मी माझं उदाहरण म्हणजे तुमच्याकडेच येता का, तर मी प्रत्यक्ष माझ्या शेतात करतो प्रयोग. आता 10 एकरची माझी बाग असेल, मी 27 लाख रुपयाला दिली. एकरी मला 2,70,000 रुपये, 50,000 रुपये खर्च झाला, 2,20,000 रुपये प्रॉफिट झाले. आणि तुम्ही येऊन बघा उद्या मी आता जी बोलतोय ती वस्तुस्थिती आहे का नाही. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भाजीपाला असेल किंवा द्राक्ष असेल, या सगळ्या ह्याच्यामध्ये मी अनुभवी असलेला माणूस आहे. आणि माझ्या अनुभवाचं जी काही हे आहे त्या दृष्टिकोनातून मी मार्गदर्शन करणार. आता दुसरी कंपनी मी एक प्रमोट केली की ती कंपनी केल्यानंतर ते द्राक्षाची शेड आहेत आपले मनुके बनवण्याचे किंवा कोल्ड स्टोरेज ग्रेडिंगच्या मशनी, ह्या सगळ्यात त्या कंपनीच्या माध्यमातून बसवतो आम्ही. आणि सगळ्या शेतकऱ्याला चांगला भाव द्यायचा आणि रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध करायचा, हे टार्गेट माझ्यापुढे असणार आहे. दुसरा मुद्दा, पाण्याची कमतरता मी सांगितली, परंतु आता
हे जे काम केलं आपण उपसा सिंचन, साठवण तलाव, किटीवेर, गोरवड्यावरचे, नागझरीच्या वरती, भोगावती, रामनदी आणि छोट्या मोठ्या वाड्यावरचे, मी आवर्जून सांगतो की तुम्हाला येणाऱ्या 6 महिन्यात 50,000 एकर जमीन बागायत दिसणार आहे. एवढं मोठं काम झालेलं आहे या ठिकाणी. एका टायमाला 700 कोटीची मंजुरी आपल्याला उपसा सिंचनची मिळाली. त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. आणि 150 कोटी रुपये तर आपल्याला साठवण तलावाला मिळाली. किटीवेरला जवळपास 20 कोटी रुपये घोरवड्यावरती मिळाली. आणि असे बंधारे जे आहेत किटीवेर काय, त्याला कधी 2-2 कोटी असे जवळपास एक 20-22 बंधारे आपण किटीवेर, आपण भोगावती, नागझरी ह्या नद्यावरती गेले. कारण पाण्याची उपलब्धता हा महत्वाचा विषय आपला आवर्षण प्रवर्षण. आणि पाणी जर असेल तर आपली मुलं कुणालाच ऐकत नाही. त्या दृष्टिकोनातून भविष्यात सुद्धा आता तावडीच्या तळ्यात पाणी पडल, तिथून आपण 3रा टप्पा ढाळेपिंपळगाव धरणात घेतो आणि भोगावतीला. आणि जे आपले पाझर तलावाच्या साईट आहेत त्या साईट सुद्धा आपण साठवण तलावात रूपांतर करून आणखीन 50,000 एकर भिजावं, हे माझ्यासारख्याच शेतकरी पुत्र म्हणून उद्दिष्ट आहे. आणि एवढं जर आपण काम करू शकलो तर नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळणार आहे. आता मोठे रोजगार जे आहेत तर आपण MIDC ताडसमुंदनीची पाहिली, गाताच्या वाडीची. त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे नारायण राणे साहेब उद्योग मंत्री असताना जागा भूसंपादित केली. 600 एकरची प्रस्तावित MIDC होती. 135 एकर भूसंपादन केलं. त्याच्यानंतर तिथले शेतकरी म्हणले की भाऊ आता आमच्या जमिनी थोड्या थोड्या राहिल्यात, आता इकडे काय वळू नका. पण 135 एकरवरती ती बंद पडलं होतं सगळं. तर रस्ते, गटारे, दिवाबत्ती, 5 MUचे 2 ट्रान्सफॉर्मर, विहीर, पाणी सगळंच करून दिलं. 45 उद्योग त्या ठिकाणी उभारलेत. आणखीनही उद्योग उभारतील. आणि आणखीनही काही जणांचा ओढा आहे की भाऊ आम्हाला जागेची आवश्यकता आहे, लाईटची आहे, पाण्याची आहे, आम्हाला आणखीनही जागा असणं गरजेचं आहे. काही चांडक सारखे परिवार आहेत, काही कीर्ती गोल्ड सारखे परिवार आहेत. आता उदाहरणार्थ गांधीने सोयाबीन प्लॅन्ट टाकला किंवा ज्वारीचा हाप आपल्या झालेला आहे. असे उद्योजक पण पुढे यायला लागले आहेत. त्यामुळं आपण जामगाव, उपळाई आणि वैराग ह्या 3 ठिकाणी फार मोठ्या मोठ्या नाही, 200-250 एकर, कारण 4ही कोपऱ्याला 4 MIDC करतोय. आणि त्या ठिकाणी सुद्धा छोटे मोठे छानपैकी उद्योग उभा करेल. कारण या सगळ्या MIDC जर पाहिल्या तर मी खात्रीशीर सांगतो कमीत कमी 10 ते 12,000 तरुणांना त्या ठिकाणी 15,000पासून 1,00,000 रुपयापर्यंतची नोकरी आपण 100% देऊ शकतो. हे माझ्या दृष्टीनं महत्वाचे आता उद्दिष्ट माझे आहेत. नाही भाऊ, हे तुम्ही सगळं तुमच्या डोक्यात काय चाललंय विकासाविषयीचं सांगितलं. परंतु आपण महाराष्ट्राच्या एकूणच राजकारणात बघितलं, जे लोकनेते म्हणून महाराष्ट्राने स्वीकारलं त्यांचं एक स्वभाव वैशिष्ट्य होतं की जाईल त्याचं काम, तो कुठल्या गटाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार अगदी वसंतदादा पाटलापासून अजितदादा पवारांपर्यंत या लोकनेत्यांनी कधीच केला नाही. बार्शीत तशा प्रकारचा लोकनेता म्हणून बार्शीकरांनी तुम्हाला डोक्यावर घ्यावं, यासाठी तुम्ही काय करणार आहात? तुम्ही जर एक कसं आहे बोलणं आणि तुम्ही त्याचं सर्वेक्षण करणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही आता डिजिटल मीडियाचे एवढे महान करते करविते, तुमचा डिजिटल मीडिया इथं उपस्थित, ह्यांच्याकडनं पण चौकशी करा. आणि कधी एक बारीक नजर ठेवणं ही तुमची पण जबाबदारी. लोकशाहीचा ऑफिसला आल्यानंतर मी कधीच म्हणलं नाही की तुम्ही मला मतदान केलंय का किंवा कोण कुठल्या गटाचा आहे काय, काही बघत नाही. प्रत्येक येणाऱ्या माणसाला काम करतो. आता उदाहरणार्थ एवढे पाण्याची आपण कामं केली किंवा एवढे शहर डेव्हलप केलं की आता पाणी सगळ्यालाच मिळणार आहे, रस्त्यावर सगळे जाणार आहे. आपण कधी कुठलंही राजकारण नाही, डोळ्यावर पट्टी बांधून आपण या ठिकाणी काम करतोय. आता हे काम करत असताना आता तुम्हाला मी नम्रपणे सांगतो, काही जण मी काम करत असताना उगाच काय तर कुठं ना करतात. शेवटी राजकारण आहे. आदरणीय वसंतदादा पाटील असतील किंवा ह्यांनी पण कुठंतरी चिमटे घेतलेले आहेत. आता मी काय खोटं बोलणारा कार्यकर्ता नाही. तुम्ही चिमटे घ्यावे ना. आमचं राजकारणी म्हणून चिमटे घेतल्याशिवाय राजकारण पुढे जात नाही, हे सर्वसामान्य माणसाला माहीत आहे. परंतु काम घेऊन जाणाऱ्या प्रत्येक माणसाला राजाभाऊ हे आमचे आहेत, ही भावना निर्माण होण्याचा तुम्ही त्या दिशेनं तुमची कार्यपद्धती ठेवलेली आहे का? नक्कीच. तुम्ही कधी तपासून बघा. फक्त मी जे म्हणलो की आता एखादं विनाकारण काहीतरी आरोप करणं किंवा काहीतरी कुटाणा करणं, आता त्याच्या बाबतीमध्ये थोडं आम्हाला दक्षच राहावं लागतंय. ह्याच्या व्यतिरिक्त आणि असं ती डोक्यात पण ठेवत नाही मी जास्त असा तिरस्कार किंवा कधी
आता तुम्ही बघता मी विरोधकाला नाव सुद्धा घेत नाही, तो विषय तर सोडूनच दिला किंवा कोणाच्या बाबतीमध्ये काही असल्या भानगडी करण्याचा प्रश्न पण उद्भवत नाही. परंतु आलेल्या प्रत्येक माणसाला माझ्या तर ऑफिसमध्ये या, बसा, सन्मानाने वागणूक, पाणी घ्या, चहा घ्या, काम विचारतो, आनंदात जातो. आणि ह्या सूचना आमचे बाजार समितीचे सभापती असतील, पंचायत समितीचे सभापती, नगराध्यक्ष ताई किंवा जिल्हा परिषदचे आमचे अध्यक्ष आणि सगळ्याला सूचना दिल्या आहेत की प्रत्येकाचा सन्मान ठेवा, प्रत्येकाला आलेल्याला विचारणा करा. काम एखादं होईल न होईल, 100% काम होतात असं नाही, परंतु त्याचं मन प्रसन्न व्हावं त्या ऑफिसमध्ये आल्यानंतर. आणि कुठल्याही पार्टीचा असू द्या किंवा काय असू द्या, तसं दुजाभाव करण्याचा माझ्याकडनं तर प्रश्न कधी उपस्थितच होणार नाही. भाऊ आता- बार्शीला धाकटे काशी आता एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारू आणि त्यानंतर आपला रॅपिड राऊंड जे आहे ते सुरू करू. तुम्ही देवाभाऊंना कसं जिंकलं? देवाभाऊंना तुम्ही जिंकलं कसं? मुळातच आदरणीय फडणवीस साहेबांना आपण सगळेजणच ओळखतो, संपूर्ण महाराष्ट्र किंवा देश. अत्यंत स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व आहे. त्यांना कुठेही फालतूगिरी केलेली चालत नाही, कुठेही करप्शन केलेलं चालत नाही, कुठेही असं चुकीच्या प्रकारे वागणूक चालत नाही. आता उदाहरणार्थ काही अधिकाऱ्यांचा विषय असेल, शेवटी लोकप्रतिनिधीच्या शिफारसीवरूनच अधिकारी, अशा भानगडीत कधी मी कुठल्या कसल्या भानगडीत कोणाचं आपण बदनाम होईल असं वागत नाही. किंवा कोणाच्याही कामामध्ये आता अख्ख्या तालुक्यात जरी आपण फिरले तरी कधी सुद्धा माझ्यावरती कोणी आरोप करणार नाही की राजीभाऊ अशा काय चुकीच्या. हा, एवढं होईल की जे सार्वजनिक उत्सव आहेत त्यामध्ये स्वतःहून कोणी ना कोणी, आता छत्रपती शिवरायांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, ह्या महापुरुषांच्या जयंत्या, भगवन महोत्सव, ह्याच्याकरता कुठं ना कुठं कोणी देणगी देत असेल, मदत, ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही कुठल्या बारा भानगडीमध्ये पडत नाही. आणि देवाभाऊंना कुणीही चुकीच्या पद्धतीने काम सांगितलेलं आवडत नाही. जे जनतेच्या हिताचं काम आहे, आता उदाहरणार्थ पाण्याचा विषय असेल, एवढ्या तेवढ्या आवडीचा विषय किंवा उद्योगाचा, आता हे तर विषय एवढे आवडतात की नेहमीच भाषणामध्ये सुद्धा म्हणले, माझ्यासारख्या एका शेतकरी पुत्राला, साध्या कार्यकर्त्याला राजाभाऊ राऊत हा बार्शीचा भगीरथ आहे. म्हणजे एवढी उपमा मिळली, मी माझ्या जीवनात जे काय मिळवायचं मिळवलं. म्हणून मी कधी मागं पुढं बघत नाही. वेळ प्रसंगी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जी निवडतो त्याचं कारण आहे. स्पष्टपणाने सांगतो की काही जणांनी स्वतःजवळचा काय खर्च केला निवडणुकीत की ती तिसरंच करते आणि ती आवरतच नाही, आणि त्यांनी चुका केलेली विनाकारण आपल्यावरती ठपका येतो. म्हणून गोरगरिबाची मुलं वगैरे असली ही काहीच कुठाने करत नाही, उलट घरी जाऊन विचारतात काय काम आहे ते, आणि आपली बदनामी होत नाही. त्यामुळे या ठिकाणी आपण जर स्वच्छ वागलं तर फडणवीस साहेब फार लाड करतात. आता मला सांगा, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जोक आहे का एखादा फोन उचलणं? आता साठवण तलावाचा विषय त्या दिवशी सांगितला, राजेभाऊ ठीक आहे करून देतो. परत काय असे कुठं असंख्य विषय आले, फोन केला तर डायरेक्ट फोनवरती काम करून देणं ही फार मोठी. मी माझी आमदार आहे, माझ्या आमदाराचा फोन उचलणं, काम करतो, काम करून केलंय म्हणून निरोप देणं, हे फक्त त्यांच्या नजरेमध्ये जर चांगलं काम केलं तर ते माणूस कुठं नाही कुठं ठेवतो, पण चुकलं गेलं साईड ट्रॅकला. मग मला स्वभाव त्यांचा माहित आहे. तर मी नीता देव आणि मयूर गलांडे यांना विनंती करतो की त्यांनी फायर राऊंड सुरू करावा. रॅपिड राऊंड मध्ये एकच फक्त तुम्हाला अट आहे की मी जे प्रश्न विचारते त्याचं 2 ऑप्शन मिळतील, त्याचं एकाच शब्दात उत्तर द्यायचंय. मयूर गलांडे सर विचारतील त्याचं एकाच वाक्यात उत्तर द्यायचं आहे. एक्सप्लेनेशन बिलकुल नको आहे भाऊ. मला सांगा की भविष्यातल्या राजकारणातला तुम्ही कोणाला राजकीय प्रतिस्पर्धी समजता बार्शीतल्या? विश्वासभाऊ बारबोले का युवराज बापू काटे? मी अशा लोकांना महत्वच देत नाही. नाही, मला एकच ऑप्शन पाहिजे. महत्वच देत नाही असल्या. पुढचा प्रश्न, सोपल गटातून फुटून आलेल्या कोणत्या सहकार्याच्या प्रवेशामुळे तुम्हाला जास्त आनंद झाला? रमेश अण्णा पाटील का प्रशांत कथले? नाही, मुद्दा आनंदाचा आणि दुःखाचा नाही. प्रत्येक कार्यकर्ता जॉईंट व्हावा हे सगळ्यालाच वाटत असतं. मी उत्तराची अपेक्षा आहे भाऊ सगळ्याच जरा. कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो. आता भाऊ, मी 2 व्यक्तींची नावं घेणार, तर दोन व्यक्तींचे नावं घेणार, तर त्या 2 व्यक्तींमध्ये त्यांच्यातला एक चांगला गुण आणि त्यांना एक सल्ला तुम्ही काय द्याल? समजा एखादे ज्येष्ठ असतील तर त्यांना सल्ल्याच्या ऐवजी त्यांच्याकडून तुमची अपेक्षा काय असं, तर दिलीप सोपल विद्यमान आमदार ह्यांच्यातला एखादा चांगला गुण आणि त्यांच्याकडनं तुमची अपेक्षा. त्यांनी मला त्रास दिलं
आणि मी मोठा झालो हा चांगला गुण. आणि दुसरा एक सल्ला देईल त्यांना की कधीही राजा राऊतासारखं कुणालाच, आता त्यांचं वय पण झालंय ठीक आहे, पण असं कुणीच भविष्यात छळू नये की ज्याचं कुटुंब उद्ध्वस्त होता 10-10 वेळेस वाचलेला आहे, असा कधीच कोणी प्रयोग करू नये. एवढी अशा कुठलाही एखादा राजकीय व्यक्ती असेल तर त्याला मी विनंती करेन. आता दुसरं नाव आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्यातला एक चांगला गुण आणि त्यांना वडिलकीचा सल्ला. त्यांनी प्रचंड मेहनत घ्यावी. सर्वसामान्य जनतेचं आधी त्यांच्यातला एक चांगला गुण सांगा की जो त्यांच्यातला तुम्हाला भावतो. तो जबाबदारी टाकल्यानंतर प्रामाणिकपणानं पार पाडतो, कधीच मागं हटत नाही. त्याच्यामध्ये वडिलापेक्षा एक पाऊल पुढं टाकण्याची क्षमता निर्माण झाली असं माझं मत आहे. आणि आता तुम्ही वडिलकीचा सल्ला. नाही, त्यांनी प्रामाणिकपणानं ज्या पद्धतीनं मी काम केलेलं आहे, सर्वसामान्य जनतेमध्ये रात्रंदिवस कष्ट केलेलं आहे, कुठंही बदनाम न होता, कुठल्याही चुकीची पद्धत न अवलंबता अत्यंत नम्रपणाने त्या ठिकाणी काम करावं. त्याच्या पण काही त्याला चिडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्याही चुका झाल्या, त्यालाही मी वडिलकीच्या नात्यानं सल्ला दिला. नक्कीच मला वाटतंय ह्या 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये काही त्याच्यामध्ये सुधारणा झालेल्याचं चित्र आपल्या नजरेत आलेलं असेल. समाजकारण राजकारणातल्या कविताताईंच्या योगदानाबद्दल, कारण तुम्ही पडद्यावर आहात कायम, पण पडद्यामागचे कलाकार म्हणून कविताताईंनी इतकी छान खंबीर साथ दिली, तर कविताताईंबद्दल एक भावनिक काही सांगू शकाल का? आणि त्यांच्याबरोबर पहिला चित्रपट कधी पाहिलाय का? आणि आता लेटेस्ट काही पाहिलंय का? मी खरं सांगू, मी चित्रपट वगैरे काही पाहिलेच नाहीत. मी तुम्हाला खरं सांगतो की मला तेवढी वेळच मिळाली नाही. परंतु मी म्हणजे मगाच सांगितलं, मी माझ्या आजोबा, आजी, आई वडील, माझ्या बहिणी, त्याच धर्तीवरती कविता राऊत हे नाव आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की मला सांभाळणं आणि मला जे सांभाळलं ते खरंच मी कौतुक करतो की मी एवढं रात्रंदिवस पळणं किंवा मी प्रत्येक वेळेस धोक्याच्या रेषेत असणं आणि माझी काळजी करता करता तिला झालेले व्यत्न असतील किंवा तिने दिलेलं मला प्रोत्साहन असेल, ही फार मोठी गोष्ट आहे की अशी कुठलीही महिला या ठिकाणी स्वतःचा नवऱ्याचा जीव धोक्यात जावा, कधी माघार येईल त्याची माहिती नाही, तरी सुद्धा मला सांगितलं की कधी मागं हटायचं नाही. ह्या लोकांनी आपल्यावरती विश्वास ठेवलेला आहे. काही झालं तरी तुम्ही ह्या लोकांसाठी काम करतात, दिलेली प्रेरणा मी भाषणामध्ये पण सांगितलं. त्याच्यामुळे मी नेहमीच कविताचं कौतुक करत असतो, तुम्हालाही माहीत आहे. आणि तिने नेहमीच आपुलकीची वागणूक म्हणून सगळ्याच आमच्या पार्टीतले जेवढे काही कुटुंब आहेत त्यांना धीर देण्याचं सातत्यानं कवितांनी पण काम केलेलं आहे. त्याला धन्यवाद देतो तिला. मला वाटतं तुम्ही 2 प्रश्न म्हणजे 2 तुमचे व्यक्ती, हा, तुमचे रॅपिड क्वेश्चन 2 असावेत आणि त्यानंतर समारोप आपण करावा. म्हणजे आता साहेब 2 नावं घेतील. जसं मी 2 नावं घेतले, तुम्ही त्यांच्याबद्दल चांगला गुण आणि सल्ला दिला, तसं साहेब 2 नावं घेतील. तर त्या नावांमधला चांगला गुण आणि सल्ला, आणि साधारण ती व्यक्ती खूप उच्च असेल, खूप मोठी असेल, तर त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा. जया भाऊ नक्कीच मैत्रीला जागणारा माणूस आहे. खरंच मला त्यांनी फार सपोर्ट केला, त्याच्यामुळं आज हे सगळेच चित्र आपल्याला यशामध्ये सुद्धा त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा. दुसरं नाव अर्थातच दिलीप सोपल. नाही मी सॉरी, दिलीप सोपल झालं ना, मग झालं. नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ, देवा भाऊ. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मला जी घडवलं, मी तसा एक संघर्षातला कार्यकर्ता होतो, परंतु एक या तालुक्यामध्ये विकासात्मक किंवा सपोर्ट देणं आणि माझी एवढी प्रतिमा उंच करणं, एवढं मोठं त्यांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद दिलं. मी भाग्यवान ठरलो की अशा माणसाचा वरदास मला आहे. तर त्यांच्याकडून अपेक्षा त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे, या तालुक्याला हरित क्रांती घडावी, पाण्याचे प्रश्न त्यांनी शेतीच्या सोडवावे, पिण्याचे तर सुटलेलाच आहे, शेतीचा प्रश्न सोडवा, आणि जे छोटे मोठे जे व्यवसाय आहेत, उद्योग, त्याला सपोर्ट करावा आणि रोजगार निर्मिती करता जास्त लक्ष द्यावं. देणारच आहेत, पण तरी पण जास्त द्यावं एवढीच अपेक्षा माझी. मला वाटतं आता या प्रकट मुलाखतीतून राजाभाऊ पूर्णपणे आपल्यापुढं व्यक्त झालेले आहेत आणि मी आता नीता देव यांना विनंती करतो की त्यांनी
या प्रकट मुलाखतीचा समारोप करावा. त्यापूर्वी राजाभाऊंना आम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर ते देऊ शकतात. हा, तुम्ही जर आम्हाला काही सल्ला देऊन रस्त्यांच्या खड्ड्याचं तेवढं नियोजन करा. मी 2 वेळा पडलीये, बऱ्याच बायका पडले. रस्त्यांचे खड्डे अजूनही दुरुस्त झालेले कुठल्या नाही. रस्त्याचे, मला रस्त्याचं नाव सांगा. आपले आता अलीपूर रस्ता आपण तर स्किटिंग पण खेळू शकाल. मी शिवाजी कॉलेजच्या रस्त्यावरती पडले, कासारवाडी रोडच्या माझ्या रस्त्यावर पडले. तेही रस्ते मंजूर आहेत. पेवर ब्लॉक छान बसवले. अलीपूर रस्ता पूर्ण झाला, आपण स्केटिंग खेळू शकतो. उपळाई रस्ता पूर्ण झालाय, 422चा रस्ता पूर्ण झालाय, परांडा रस्ता पूर्ण झालेला आहे, आगळगाव रस्ता पूर्ण झालेला आहे. त्याचबरोबर आरणगाव रस्ता पूर्ण झालेला आहे. आपलं तुळजापूर रस्त्याचं काम चालू आहे. उर्वरित जी सावळेंच्या तिथून स्टँड पर्यंत आहे त्याची वर्क ऑर्डर दिलेली आहे. शिवाजी कॉलेज रोडची वर्क ऑर्डर दिलेली आहे. त्याचबरोबर अलीपूर रस्त्याची वर्क ऑर्डर दिलेली आहे. येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये छानपैकी ती रस्त्याची सुद्धा कामं होतील. आणि आपल्यालाही माहित आहे की मी ज्यावेळेस विधानसभेला माझा पराभव झाला, मी शांत बसलो. त्याच्यानंतर काय काय घटना घडल्यात तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत. 2च महिने नगरपालिका झाली आणि निकाल लागल्यापासून असं एक सुट्टी, म्हणजे कधी सुट्टीच घेतली नाही मी आयुष्यात, पण 1 तास वाया घालवलाय असं एक विषय मला दाखवा. सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून नॉनस्टॉप 11, 11:30 वाजेपर्यंत आहे. एवढं 2 महिन्यामध्ये आपण वातावरण तयार केलं आहे विकास कामाचं, तेही तुम्हाला येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये दिसेल. भाऊ, म्हणजे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सगळ्या प्रश्नांना, कुठल्याही प्रश्नाला न टाळता उत्तरं दिली. माणसाकडे संकट आलं की माणूस देवाकडे धावतो. माणसाकडे संकट आलं की माणूस देवाकडे धावतो. बार्शीकरांकडे संकट आलं की माणूस भगवंताकडे धावतो. आपण खूप मोठे भगवंत भक्त आहात. तर बार्शीतल्या लोकांचं संकट आलं, तर बार्शीतील लोकांकडे संकट आलं तर त्यांचा भगवंत भक्त म्हणून आपल्याकडनं प्रत्येक संकट सुटलं जावं, हीच अपेक्षा ह्या मुलाखतीच्या शेवटी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजची प्रकट मुलाखत संपली असं जाहीर